हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता चायनामध्ये आहोत आणि चायनामध्ये आम्ही उन्हाळी वाळवणाच्या गोष्टी बनवत आहोत। याआधी उपवासाचे उन्हाळी वाळवण आपण बनवले आणि आता आम्ही चायनामध्ये पापड बनवायला सुरुवात केली आहे। तर इथं बऱ्याच दिवसापासून गेल्या 1 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस सुरू होता, दिवस रात्र। त्यामुळे मध्ये थोडासा स्टॉप घेतला होता सामान बनवण्यासाठी, कारण इथं वातावरणाचं काही फिक्स नव्हतं वेदर। मध्येच 1 दिवस ऊन पडतं आणि नंतर 4 दिवस पाऊस पडतोय, त्यामुळे थोडं वातावरण बघूनच करावं लागतं। तर आता बघितलं होतं 2-3 दिवस ऊन दिसत होतं, म्हणून आता आज आम्ही दोघं सासू सुना आज पापड बनवायला घेतोय। आणि ते म्हणजे सर्वात पहिला पापड जो आहे तो आहे नागलीचा पापड। छान लालसर कलरचा नागलीचा पापड आम्ही आज बनवत आहोत। तर चला बनवूया आपण हे नागलीचे पापड। तर चला आजची रेसिपी आईंसोबत बनवते मी पण नागलीचे पापड। आता इथं मी रेडीमेडच नागलीचं पीठ घेते। तुम्ही तुमच्याकडे नागली असेल तर तिला वॉश करून थोडीशी तिला उन्हामध्ये सुकवून आणि मग चक्कीवर दळून आणून ते पीठ देखील घेऊ शकता। आता मी विकतचं पीठ घेतल्यामुळे याला थोडं कपड्याने गाळून घेते, कारण त्यामध्ये थोडा जास्तीचा कोंडा आहे। तर मी इथे अर्धा किलो नागलीचं पीठ घेतलंय, जवळपास 1 बाउलच्या आसपास ते आलंय। त्यानंतर या पिठामध्ये टाकायला इथे मी 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिऱ्याची पावडर करून घेतली आहे। त्यानंतर 2 चमचे खाता सोडा किंवा पापड खार तुमच्याकडे असेल तो टाका, 1 चमचा हिंग घाला, 2 चमचे मीठ घाला आणि 2 ते 3 चमचे पांढरी तीळ। जर तुमच्याकडे पापड खार असेल तर शक्यतो पापड खारच वापरा, त्याच्याने पापड छान फुलतो। आता गॅसवर एका मोठ्या भांड्यामध्ये जेवढं भांड्यात तुम्ही पीठ घेतलंय तेवढ्याच भांड्याच्या मापाचं आपल्याला पाणी घ्यायचंय। आणि थोडंसं कमी घेतलं तरी चालेल, कारण नागलीला पाणी कमी लागतं। या पाण्याला उकळी आली की आपण ज्या ताटात गोष्टी काढल्या त्या सगळ्या टाकून द्यायच्या आणि 1 चमचा तेल देखील घालायचंय। तेलाने पापडाला छान चकाकी येते। त्यानंतर नागलीचं जे आपण पीठ गाळून घेतलंय ते यामध्ये टाकायचंय, व्यवस्थित कढईमध्ये नीट पसरवून द्यायचंय आणि लाटण्याच्या साहाय्याने याला पिठामध्ये गोल गोल अशी होल करून घ्यायची आहेत। त्यानंतर यावर झाकण ठेवून थोडं 5 मिनिटं याला शिजू द्यायचे। हळूहळू पिठावर वरती पाणी येईल। त्यानंतर लाटणं किंवा तुमच्याकडे चाटू असेल तर त्याच्याने हे पीठ व्यवस्थितपणे पटपट असं घेरून घ्यायचंय। थोडी देखील गाठी याची पडू द्यायची नाही। एका जणाने एका साईडने पातेलं पकडायचं आणि दुसऱ्याने एका हाताने हे पटापट असं घेरून घ्यायचं। त्यानंतर एक ओला कापडा घ्यायचा आहे रुमालाचा आणि त्याच्याने पिठाला असं थोडंसं प्रेस करून दाबून घ्यायचं आणि या पिठावर थोडं अजून 5 ते 10 मिनिटांसाठी ओला कपडा झाकून ठेवायचा आणि पिठाला नीट शिजू द्यायचे। तर आता पीठ नीट शिजलंय, तर पीठ शिजलंय का नाही हे बघण्यासाठी पिठाचा असा एक गोळा करायचा हातावर आणि तो जर छानपैकी गोळा तयार होत असेल, बिलकुलही पीठ चिटकत नसेल हाताला, म्हणजेच पीठ तयार आहे। एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे, त्यामध्ये या पिठाला टाकायचं आहे आणि हाताने पिशवीने वरूनच असं छानपैकी प्रेस करत राहायचे। गरम गरमच या पिठाला नीट मळून घ्यायचे। पीठ मळून झालं की पिठाच्या अशा छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे। व्यवस्थित सॉफ्ट अशा या लाट्या बनवायच्या, म्हणजेच पापडाला थोडा देखील क्रॅक जात नाही। त्यानंतर असे प्लास्टिकचे 2 कागद घ्यायचे आहेत। एका कागदावर खाली तेल लावून लाटी ठेवायची आहे आणि वरून दुसरा कागद त्यावर ठेवायचा आहे आणि तुम्ही असं हाताने प्रेस करत करत देखील हा पापड बनवू शकतात आणि नंतर असा लाटण्याने त्याला लाटून घ्यायचा। असा छान बारीकसा हा पापड लाटून घ्यायचा आणि उन्हामध्ये कागदावर असा हा कागदासहितच पापड उलटा करायचा। अगदी इझिली हा पापड या कागदामधून निघून येतो। त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही हा पापड बनवू शकता। एक पिशवी घ्यायची, त्याच्यावर असं तेल लावायचं, लाटी ठेवायची, वरून दुसरी पिशवी टाकायची आणि ताटलीने अशी ही वरून प्रेस करत जायची। असा प्रेस केल्यानेच तुमचा छानपैकी असा पापड बनून तयार होतो। किंवा तुमच्याकडे जर पापड बनवण्याचं यंत्र असेल तर त्या मशीनमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे लाटी ठेवून ती वरून प्रेस केलं की त्यात देखील छान पापड तयार होतो। तर अशा रीतीने मी आणि आमच्या आईंनी दोघं सासू सुनांनी पापड बनवले। यासाठी 2 ते 3 जणांची मदत असली तर बरं होतं, म्हणजे एक जण पापड लाटतं आणि एक जण लगेच ते उन्हामध्ये सुकवायला टाकतं।
तर असे सगळे पापड आम्ही दोघींनी मिळून छानपैकी लाटून घेतले. ऐक्य देखील आमच्याजवळ बसला होता आणि सगळी गंमत बघत होता. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. तो पहिल्यांदाच हे सगळं बघत होता आणि मला वाटतं की लहान मुलांसमोर या गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील आपल्या या पारंपरिक गोष्टींची जाणीव असेल. तर ऐक्य देखील आम्हाला मदत करत होता. तो देखील असा आमच्याकडून पापड घेऊन असा बाहेर जाऊन छानपैकी उन्हात त्या पापडाला सुकवायला टाकत होता. आणि हे पापड बनवत असताना आमच्या आजूबाजूला जे काही चायनीज होते ते रस्त्याने जात असताना असं बघत होते कुतूहलाने की काय चाललं यांचं, आणि ते विचारत देखील होते काय आहे हे. मग त्यांना मी सांगितलं की आमची खाण्याची डिश आहे, पापड आहेत. तर छान डिश आहे असं ते आम्हाला म्हटले. पापा पण हेल्प करायच्या आजीला. ऐक्य शाका ऐक्य काय करतोय? पापड ठेवतोय. ऐक्यला येतोय टाकता? या पापडांना आता 2 ते 3 दिवस छानपैकी कडक उन्हामध्ये सुकू द्यायचं आणि मग छानपैकी हे कोरडे सुकून झाले की आपण यांना डब्यात भरून घेऊ. तर हे बघा किती मस्तपैकी पापड सुकून तयार झाले. अगदी लाल लाल कलरचे मस्तपैकी कलर आलाय सगळ्या पापडांना. एकदम मस्त बघू शकता तुम्ही बघा. आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या ओवा, तीळ, सगळं काही जिरं सगळं छान दिसतंय मस्त त्याच्यावर उठून. आणि बघा एकदम मस्त गोल गोल आकाराचा पापड छान आलाय. छानपैकी सुकला देखील आणि मस्त कलर आलाय नागलीचा. याला तुम्हाला वाटलं तर तळून देखील खाऊ शकता, भाजून खायचं असेल तर भाजून देखील खाऊ शकता. मस्त झालाय पापड तयार. तर छानपैकी असा हा पापड मस्त फुलून आलाय आणि चवीला तर एकदम जबरदस्त लागतोय. जे प्रमाण सांगितलंय, जसं सांगितलंय तसंच करा, एकदम मस्त पापड बनून तयार होईल. चला भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही देखील अशा वस्तू बनवत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर साऱ्या अशा व्हिडिओजचा आनंद घ्या.